काय काय नवीन उपाय करायला सांगतील तुमचे बाबूजी। कुत्रा पाळणं ठीक आहे, मांजर पाळणं ठीक आहे, क्रोध खूप आलो। तसं पण लग्न झाल्यापासून हसतमुख चेहरा फार कमी वेळा बघितलाय तुमचा आम्ही। पण गेल्या वर्षभरात असा रागाने तमतमलेला, तो राग कंट्रोल करण्यासाठी असं नागपुडी फुगवलेला चेहरा लई वेळा पाहिलाय। तुम्हाला जर आमचा चेहरा बघायचा नसेल, घर खूप मोठं आहे, बाहेर निघा। अर्धांगिनी बायकोत ना मी तुमची, काही गोष्टींना दुसरा ऑप्शन नसतो ना, त्यातली ही गोष्ट आहे। राजश्री, आमचं डोकं गरम आहे, उगाच तुम्ही पळून घेऊ नका, पस्तावाल। पस्तावा होतोय ना? आमचं ऐकलं नाही त्याचा पस्तावा होतोय ना? सांगितलं होतं। लोह चुंबक लोखंडाला कसं ओढून घेतं, तसं ती पोरगी आपल्या नवऱ्याला। हो, तुमची बुद्धी किती, तुम्ही बोलताय किती? चमड्याचं आहे म्हणून टिकलंय, मातीचं असतं ना तर फुटलं असतं आणि आम्ही सुटलो असतो। बाबूजी, बाबूजी, तुमची आज्ञा आहे म्हणून आम्हाला यांना सहन करावं लागतंय। वड्याचं तेल वांग्यावर काढायची सवयच आहे ना, आणि आमच्यामुळे नाही बरं का, रणजित भाऊजी म्हणून तुम्हाला राग कंट्रोल करावा लागतोय। तुमचा भाऊ काय स्वस्त बसणार आहे का? तुमच्या कामात दखल घेईल आणि तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढेल। वास येणाऱ्या गोष्टी अशा लपवून ठेवता येत नाहीत, वासामुळे लगेच बाहेर येतात। राजश्री, आओ, नाही वरडा तुम्ही, वरडा आमच्या सांगावर वरडा। आम्हीच हक्क दिला ना तुम्हाला, गळ्यात हे टोरलं बांधून, कपाळाला कुंकू लावून। आता त्या दिवशी तुम्ही तुमच्या फेवरेट नोकराला सांगून त्या कपाटाच्या किल्ल्या लपवल्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? नाही की नाही? तेवढ्या पुरती फक्त वेळ मारून नेलीत तुम्ही। जर रणजित भाऊजींनी उद्या दुसऱ्या माणसानं बोलवून ते कपाटाचं लॉक तोडून घेतलं, मग त्यांना लगेच कळेल ना तुमच्या माणसानं किल्ली का लपवली होती ते। जी काय तुमची निळी हिरवी लाल पिवळी फाईल असेल ती त्यांना सापडणार, मग त्यांचं फावल आणि तुम्ही करत बसा बाबूजी मार्ग, बाबूजी मार्ग। तुम्हाला सांगतोय, अजूनही वेळ गेलेली नाही। त्या पंजाबरावच्या पोरीला घराबाहेर काढा, ज्या दिवशी ती पोरगी घराबाहेर पडेल की नाही, तुमचा भाऊ पॉवरलेस होते की नाही बघा। अहो, ती पोरगी रणजित भाऊजींचा बॅकबोन आहे हो, घराबाहेर पडली की तोच कसा कडकन मोडतोय बघा। ज्या पोरीचं तोंड आमचा भाऊ पाहत सुद्धा नाही, ती पोरगी आमच्या भावाचं बॅकबोन। तुमच्या बुद्धीचं दिवाळ निघालंय राजश्री। असं तुम्हाला वाटतंय? आमचं ऐका, फायद्यात राहिला हो। वाटलं तर एकदा बाबूजींशी बोलून घ्या ना, विचार त्यांना। विचारलं का? काय म्हणले? खा। सुबुद्धी दिली ना बाबूजींनी, बायकोचं ऐकायची। हे खाऊन आणि आपलं तोंड बंद ठेवा, हाच एक मार्ग सापडलाय आम्हाला। सगळा सगळा शांतपणे सगळा, फक्त आमचं डोकं खाऊ नका।
हो 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 बाबूजी आपका आशीर्वाद, बाबूजी आपका आशीष, बाबूजी आपका मार्गदर्शन. हो 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 नाही नाही, ऋषिकेशला येऊन अनुष्ठान केल्यानंतर स्वप्न पडायची बंद झालीत. दादासाहेब भाऊजी आता या वेळेला इथं पण मनाला शांती अजून मिळत नाही. दरवेळेस काहीतरी नवीन प्रॉब्लेम, दरवेळेस. आता आमचे लहाने बंधुराज घरी परत आलेत. मागच्या वेळेला पण असंच काहीतरी बोलत होते. बाबूजी आपका आशीष, बाबूजी आपका मार्गदर्शन. हो बाबूजी, आम्ही आमच्या लेवलला मॅनेज करतोय. हो हो आम्ही रोज ध्यान करतो, एकभुक्तही होत. हो हो बरोबर आहे. आमच्या मनातलं गिल्ट कधी कधी डोकं काढतं वर. आपल्या मनातलं गिल्ट कोणाला तरी सांगितल्याने आपलं मन हलकं होईल म्हणून आपल्या समोर आम्ही व्यक्त झालो बाबूजी. गिल्ट कबूल. बाबूजी, आम्हाला स्वतःपेक्षा आपल्यावर जास्त विश्वास आहे. हो 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 बाबूजी, आम्ही ध्यान करण्याची वेळ वाढवतो. बाबूजी आपका आशीष. चरण स्पर्श.